नमस्कार, मी मेघना घाग. सुपर प्राईम टाइम मध्ये आपलं स्वागत. मुंबई आणि इतर 28 महापालिकांच्या महापौर पदाची आरक्षणाची सोडत काढली गेली आहे. मात्र कुणाच्या वाट्याला हे मानाचं पद? भाजप की शिवसेना? ओबीसी की खुला वर्ग? राज्यातील 29 महापालिकांच्या सत्ता स्थापनेच्या या सस्पेन्स स्टोरीला लोकशाही मराठी न्यूजनं उलगडलंय. पाहूयात. महापौर पदासाठी आरक्षण सोडत निघाली. राज्यातील 15 महापालिकांवर असणार महिला राज. आता महापौर पदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार याकडे लक्ष. मुंबईसह महाराष्ट्रातील 29 महापालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 15 जानेवारीला मतदान झालं आणि दुसऱ्या दिवशी निकाल घोषित झालेत. तेव्हापासून मुंबई, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगरमध्ये भाजप शिवसेना यांच्यात महापौर पदासाठी जोरदार रस्सीखेच सुरू आहे. भिवंडी, चंद्रपूर इथंही काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेत चढाओढ पेटली आहे. अशात आता महापौर आरक्षणाची सोडत काढण्यात आली आणि त्यानुसार 29 महापौर पदांसाठी आरक्षण जाहीर झाले. यात अनुसूचित जमातीला 1, अनुसूचित जातीला 3, ओबीसी 8, सर्वसाधारणसाठी 17 जागा राखीव आहेत. यंदा चक्रकार पद्धतीनुसार मुंबई महापौर पद अनुसूचित जमातीला येईल अशी चर्चा होती. फक्त ठाकरेंच्या शिवसेनेचेच अनुसूचित जमातीचे 2 नगरसेवक निवडून आल्यानं ठाकरेंचा महापौर बसेल असे तर्कवितर्क लढवण्यात आले. दरम्यान महापौर पदाचं आरक्षण चक्राकार पद्धतीनंच काढलं गेलं. त्यामुळे या आधीचे संबंधित महापालिकेचे आरक्षण बाजूला ठेवण्यात आले. आरक्षणासाठी 2011च्या जनगणनेचा आधार घेण्यात आलाय. या प्रक्रियेमध्ये जायचं नव्हतं. त्यांचं म्हणणं होतं की हे झालं नाही, ते झालं नाही, आम्हाला मुंबईला हे आरक्षण पाहिजे होतं. तर तसं होत नाही. पण आपण जो नियम लावला होता की 2000 आधीच्या ह्याच्यामध्ये जो महापौर झालेला आहे ते आपण एक्सप्लोर केले असल्यामुळे आपण सर्क्युलरनुसार म्हणजे मराठी अध्यक्षरानुसार चक्राक्रमानुसार त्या आरक्षण केलेले आहेत. खुला प्रवर्ग, मुंबई सर्वसाधारण महिला आरक्षण. मीरा भाईंदर सर्वसाधारण महिला आरक्षण. वसई विरार महानगरपालिका सर्वसाधारण. नवी मुंबई महानगरपालिका सर्वसाधारण महिला आरक्षण. भिवंडी निजामपूर सर्वसाधारण महिला आरक्षण. पुणे महानगरपालिका सर्वसाधारण महिला आरक्षण. पिंपरी चिंचवड महानगरपालिका सर्वसाधारण महिला आरक्षण. नाशिक महानगरपालिकेसाठी सर्वसाधारण महिला आरक्षण. मालेगाव महानगरपालिका सर्वसाधारण महिला आरक्षण. धुळे महानगरपालिका सर्वसाधारण महिला आरक्षण. नागपूर सर्वसाधारण आरक्षण. अमरावती महानगरपालिका सर्वसाधारण. सांगलीत सर्वसाधारण. सोलापूरमध्ये सर्वसाधारण. छत्रपती संभाजीनगर महापालिका सर्वसाधारण. परभणी सर्वसाधारण. तर नांदेड महानगरपालिकेसाठी सर्वसाधारण महिला आरक्षण. ओबीसी प्रवर्ग, पनवेल, उल्हासनगर, अहिल्यानगर महिलांसाठी राखीव. जळगाव महिलांसाठी राखीव. अकोला महानगरपालिका महिलांसाठी राखीव. तर चंद्रपूर देखील महिलांसाठी राखीव. कोल्हापूर, इचलकरंजी. अनुसूचित जाती प्रवर्ग, ठाणे, जालना महिलांसाठी राखीव. लातूर महिलांसाठी राखीव. कल्याण, डोंबिवली. आरक्षणाची सोडत हा प्रक्रियेचा भाग असतो आणि त्या प्रक्रियेमध्ये जे काही आरक्षण सोडत झाली ती कायद्यानुसार, परंपरेनुसार, नियमानुसार झाली आहे. आणि आता नियमानुसार महायुतीचा महापौर मुंबईत बसेल, मराठी माणसाच्या सेवेसाठी बसेल, संपूर्ण मुंबईच्या विकासासाठी बसेल. सुरुवातीला अनुसूचित जाती, अनुसूचित जमातींसाठी आरक्षण सोडत काढण्यात आली. त्यानंतर नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी आरक्षण सोडत काढण्यात आली आहे. यात महिलांसाठी 50% आरक्षण होतं असंही अधिकाऱ्यांनी सांगितलं आणि यानुसार भाजपकडून काही महिलांची नावं चर्चेत आहेत. महापौर पदासाठी नावं चर्चेत. भाजप राजश्री शिरवडकर, अलका केरकर, हर्षिदा नार्वेकर, रितू तावडे, आशा मराठे, शीतल गंभीर. आरक्षण सोडत तर निघाली. आता महापौर पदाची खेळी सुरू झाली आहे. मुंबईची पुढील महापौर कोण असेल हे येत्या काही दिवसातच स्पष्ट होईल. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.